मार्केटमधले शॅम्पू तर तुम्ही सगळेच यूज करता, पण तोच शॅम्पू कधी घरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे का? तुमच्या मार्केटवाल्या शॅम्पूला तुम्ही 10 पटीने इफेक्टिव्ह बनवू शकता घरच्या घरी फक्त काही DIY गोष्टी वापरून. चला तर मग आज अशाच आपण 2 DIY शॅम्पू बनवणार आहोत. सगळ्यात पहिली शॅम्पू बनवण्यासाठी तर बघा आपल्याकडे जे लागणारे इन्ग्रेडियंट आहेत ते सुद्धा खूप सोपे आणि प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असणारे आहेत. तर बघा इथे आपण एक कोरफडीचं पान घेतलेलं आहे छान असं धुवून. मेथ्या सगळ्यांच्याच घरात असतात. जवस जर तुम्ही केसांसाठी DIY करत असाल तर तुम्ही नक्कीच ते तुमच्या घरात ठेवायला पाहिजे. खूप उपयोगी येतं. आणि कढीपत्ता. बघा याच्यातली एखादी वस्तू तुमच्याकडे कमी जास्त असेल तरीसुद्धा चालेल. असं नाही आहे की सगळ्या गोष्टी असतील तरच तुमचा हा DIY शॅम्पू बनेल. बघा कोरफडीचं पान आपण छान धुवून कट करून घेतलेलं आहे छान छान छोट्या पीसेसमध्ये. बघा पातेल्यामध्ये एक आपण आपल्याला म्हणजे एकंदरीत एखाद वाटी आपण शॅम्पूचं जेल बनवणार आहोत. त्याच्यामुळे अर्धा ग्लास आपण पाणी आपल्याला पुरेसं आहे. त्या पाण्यामध्ये आपण बघा ह्या सगळ्या वस्तू टाकून घेणार आहोत. मेथ्यांचे तुम्हाला फायदे माहिती आहेत केसांसाठी. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. तुमच्या फॉलिकल्सला ते खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करतं. अगदी DIY होम स्ट्रेटनिंग असतं किंवा स्मूदनिंग असतं ना, त्याचं काम हे जवस घरच्या घरी करत असतं. बघा त्याच्यानंतर आपण कढीपत्ता आणि कोरफडसुद्धा टाकून घ्यायचे आहे. कढीपत्ता हा तुमच्या केसांना जे प्रीमॅच्युअर ग्रेइंग येतं किंवा जे पांढरे केस असतात ना ते नॅचरली काळे यायला किंवा करायला मदत करतं. आणि ॲलोवेराचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की केसांमधला ड्रायनेस असू देत, केसांमधलं फ्रीझीनेस असू देत, ते कंट्रोल करण्यासाठी या सगळ्या गोष्टी काम करतात एकंदरीत. तर बघा फक्त 5 ते 7 मिनटात तुमचं हे जेल आहे ना ते बनवून तयार होतं. 5 ते 7 मिनिट तुम्हाला हे पाण्यात उकळून घ्यायच्या आहेत सगळ्या गोष्टी. आणि गरम असतानाच तुम्हाला गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते थोडंसं थिक होतं त्याच्यामुळे गाळलं जात नाही. बघा गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे. खूप छान असं लिक्विडी फॉर्ममध्ये तुमचं जेल निघतं. तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तुमचा जो आवडता शॅम्पू असेल ना किंवा तुम्ही रेग्युलर यूज करताना तो टाकायचा आहे. तुम्ही जेवढी क्वांटिटी नॉर्मल वापरता त्याच्या 1/3 हिस्सा जरी टाकला ना तरी खूप पुरेसा होतो. आणि किती पण तेल लावलेलं असू दे तुम्ही केसांना, म्हणजे अगदी तेलाने तुम्ही म्हणतात ना असं पूर्ण तेलाचं स्पा जरी केलेलं असेल ना तरीसुद्धा एवढ्याच शॅम्पूमध्ये म्हणजे अगदी एका चमचाभर शॅम्पूमध्ये तुमच्या केसांमधलं सगळं तेल निघणार आहे. हा शॅम्पू तुम्हाला फक्त आंघोळ करताना लावायचा आहे. अगदी ज्यांच्याकडे DIY हेअर पॅक वगैरे करण्यासाठी टाईम नसतो ना ते असे हेअर शॅम्पू हर्बल शॅम्पू बनवून लावू शकतात. तर बघा दुसऱ्या शॅम्पूसाठी सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायचे आहेत. जवस हे आपलं बेस असणार आहे कारण की जवसाचं पाणी थोडंसं जेली फॉर्ममध्ये होतं लिक्विडी. आणि ऑफकोर्स त्याचे बेनिफिट्स तर तुमच्या केसांसाठी आहेतच. त्याचबरोबर आपण याच्यात मेथ्यासुद्धा टाकत आहेत. तुमच्या केसांचं हेअरफॉल कमी करणं असू दे, तुमच्या केसांच्या हेअर ग्रोथला ट्रिगर करणं असू देत, त्याचबरोबर ड्रायनेस कंट्रोल करणं असू देत, डॅन्ड्रफला कंट्रोल करणं असू दे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेथ्या जवस काम करतं. तर बघा परत 5 ते 7 मिनटात आपल्याला हे जेल बनवून घ्यायचं आहे. यावेळेस आपण या दोनच गोष्टींचं जेल बनवत आहे. 7 मिनटं इनफ होतात. 7 मिनटामध्ये बरोबर मीडियम फ्लेमवरती आपलं जेल बनवून तयार होतं. गरम असतानाच परत गाळून घ्यायचं आहे. तर बघा याच्यामध्ये आपण थोडेसे वेगळे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा जेव्हा तुम्ही असे शॅम्पू लावता ना तुमच्या केसांना ते खूप कमी डॅमेज करतं. तुमच्या फॉलिकल्स असतात ना केसांचे त्यांना खूप स्ट्रॉंग करतं. तुमच्या केसांची जे बाउन्सीनेस असतो किंवा नॅचरल तुमच्या केसांना व्हॉल्यूम देणं असतं ना अशा गोष्टी होत असतात. तर बघा शॅम्पूमध्ये ह्या गोष्टी नॅचरली प्रेझेंट नसतात किंवा खूप जास्त केमिकल्स वापरलेले असतात. मग त्या केमिकल्सचा कमीत कमी वापर आपण आपल्या केसांवरती करायचा आहे. तर बघा आता हे जेल आपण गाळून घेतल्यानंतर जवसाचं आणि मेथीचं त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी टाकणार आहेत. ते म्हणजे शिकाकाई पावडर आणि दुसरी म्हणजे रिठा पावडर. तर बघा शिकाकाई पावडर जी आहे ना ते तुमच्या केसांचं एक नॅचरल क्लिन्झर आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या केसांना क्लीन्स करते. आणि रिठा पावडर तर आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणजे लिटरली सोप असं इंडियन सोप किंवा सोप बेरीसुद्धा म्हटलं जातं. तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता. तुम्ही जर अख्खी रिठा रात्रभर पाण्यात भिजत घातली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं असं पल्प काढून जर हातानेच असं घोळल्यासारखं केलं तर त्याच्यातून छान असा फेस येतो. म्हणजे
त्याच्यामध्ये खूप छान अशा क्लिन्झिंग प्रॉपर्टी असतात, त्याचबरोबर तुमच्या केसांना थिकनेस देण्यासाठी आणि छान पद्धतीने तुमच्या केसांना व्हॉल्यूम, नॅचरली शाईन देण्यासाठी या सगळ्या गोष्टी हेल्प करतात. त्याच्यानंतर आपण इथे ॲलोवेरा जेल टाकलेला आहे या लिक्विडमध्ये. आपण इथं कोरफड वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण जेल वापरलेलं आहे. जेल याच्यासाठी वापरलेलं आहे की प्रत्येकाकडेच कोरफड अवेलेबल असेल असं नाही आहे. सो ज्याच्याकडे ॲलोवेरा जेल असेल ते जेल वापरू शकतात. आणि त्याच्यानंतर बघा इथे मी ₹1 शॅम्पू, म्हणजे त्याच्यात क्वांटिटी माहिती आहे तुम्हाला, 1च चमचा शॅम्पू येते. एवढ्याच शॅम्पूने मी केस धुणार आहे. आणि मी केसांवरती जे ऑइलिंग आहे ना ते मोहरीचं तेल, जे की सगळ्यात थिक ऑइल असतं आणि निघायला खूप जास्त शॅम्पू, म्हणजे लिटरली तुम्ही नॉर्मल फक्त शॅम्पू करायला गेल्यानंतर तुम्हाला 2 वेळा शॅम्पू यूज करायला लागतो, म्हणजे डबल क्वांटिटीमध्ये. आणि मी इथे फक्त ₹1 शॅम्पूच्या पुडीमध्ये तो तेल जे आहे ना ते धुवून काढलेलं आहे आणि एक खूप चांगल्या पद्धतीने निघलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे DIY शॅम्पू वापरता ना, तेव्हा तुम्हाला स्पेशली कंडिशनर वगैरे वापरायची गरज पडत नाही. अगदी 5 मिनटामध्ये तुम्हाला अशा शॅम्पू बनवून तयार होतात आणि तुमच्या केसांना त्याचे जे रिझल्ट आहेत ना ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने देऊन जातात. एक नॅचरल शाईन देणं असू दे, केसांमधलं जे ब्रेकेज असतं ना ते कंट्रोल करायला हेल्प करतात. डॅन्ड्रफसोबत फाईट करायला सुद्धा या गोष्टी तुमच्यासोबत हेल्प करतात. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या शॅम्पू वापरल्याने DIY होऊ शकतात.